पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आत्ता आपल्यासोबत आहेत. मूळजी ज्या पद्धतीने वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सांगता की मी अपक्ष निवडणूक लढवणार आणि आज त्यांनी प्रकाश आंबेडकरांची सुद्धा भेट घेतलेली आहे. अपक्ष आणि वंचितकडून निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत आणि काय वाटतं काय राजकीय गणितं बदलतील? तुम्हाला काय नेमकं या सगळ्या याच्यामध्ये फटका बसू शकतो या सगळ्या निवडणुकीत? नाही, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. निवडणूक कोणी लढायची, कुठून लढायची, त्यामुळे मी काही त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही. मला असं वाटतं की शेवटी फटका बसणं किंवा फायदा होणं ह्या गोष्टी आम्ही कधीच विचारात आणल्या नाही, आमच्या मनातही नाहीत. आम्ही एकच ठरवलं की पुणेकरांना दिल्लीमध्ये मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी महायुतीचा खासदार होणं, एक मत मोदीजींना जाणं, हाच विचार करून आम्ही काम करतो आहे. आणि मला विश्वास आहे मोदीजींनी केलेलं 10 वर्षाचं काम, त्यात पुणे शहरासाठीचं योगदान, आम्ही महापालिका म्हणून 5 वर्ष केलेलं काम, राज्य सरकारहून देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदेसाहेब दादांचं, अजितदादांचं, या सगळ्याचा विचार करून आम्हाला असं वाटतं की आमच्या कामावरती आम्ही मत मागतो आहे. भविष्यातलं पुण्याचं व्हिजन काय असणार आहे 50-100 वर्षाचं, याचा विचार करून आम्ही पुणेकरांसमोर जाणार आहोत. त्यामुळे बाकी उमेदवार जे ते त्याच्या पद्धतीने लढायचा प्रयत्न करतील. त्यामुळे आम्हाला काही आम्ही त्याचा फार विचार करणार. आम्ही आमच्या दृष्टीनं आमची रणनीती आखलेली आहे. आम्ही आमचा प्रचार सुरू केला आहे. आम्ही लोकांना सामोरं जातो आहे, लोकांना भेटतो आहे. पण मागील निवडणुकींचा जर एकूण पार्श्वभूमी बघता वंचितने निश्चितच काँग्रेस किंवा तुमच्या विरोधकांची मतांची विभागणी केलेली आहे, ज्याचा फायदासुद्धा भाजप उमेदवारांना ठिकठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. तसा काही फायदा पुण्यातसुद्धा होताना दिसेल? असं नसतं. शेवटी निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये जो तो स्वतःचा पक्षाचा स्वतःचा जो अजेंडा आहे, जी स्वतःची तत्त्वं आहेत, मूल्य आहेत, विचारधारा आहे, त्याच्यावरती निवडणूक लढत असतात. त्यामुळं वंचित असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, हे आपापल्या विचारांवरती उमेदवार उभे करतात आणि निवडणूक लढतात. त्यामुळे ते त्यांच्यासाठी जिंकण्यासाठी जो तो प्रयत्न करतो. मला वाटत नाही याचा फार काही विचार लोक करतात. धन्यवाद. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.